सचिन सचिन पुन्हा एकदा उत्कृष्ट असा बाहेर मारलेला फटका नामदेवच्या बॅट मधून पहिल्या चेंडू मध्ये पहिला षटकार बघायला मिळतोय, ज्याने त्र्यंबक मध्ये जी परंपरा चालू ठेवली आहे देवराज प्रीमियर लीग त्याचा तो आयोजक जबरदस्त असा कर्णधार आणि फलंदाज देखील नामदेवजी कोरडे. बघू आता कोणत्या प्रकारे 3 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर उभा करण्यात यशस्वी ठरतोय तो अचानक संघ. गौरवचा चांगला असा समाचार घेतलेला आहे तो नामदेव भाऊने. बघू आता पुढच्या चेंडूमध्ये काय होतंय. पुन्हा एकदा मारण्याच्या गडबडीत तिथे स्वतः बॉलर क्षेत्ररक्षण करतोय आणि नक्कीच तिथे कमबॅक केलेला आहे आणि नामदेव भाऊ कोरडे आउट झालेला आहे 6 धावा करून. आणि पुढचा फलंदाज जातोय तो जॅक सूरज. तो देखील उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आहे, बॉलिंग पण करतो आणि बॅटिंग पण करतो. बघूया आता सूरज कोणत्या पद्धतीने बॅटिंग करतोय. गौरवने चांगला असं कमबॅक केलेला आहे, स्वतःच कॅच देखील घेतलेली आहे आपल्या बॉलिंग वरती. पुन्हा एकदा गौरव सज्ज. पुन्हा एकदा सूरजने चांगला असा स्ट्रेटला मारलेला फटका. नक्कीच एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण तिथे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते फिल्डरने. पुन्हा एकदा सामना करेल तो बॅट्समन. पुन्हा एकदा मारण्याच्या गडबडीत तिथे बिट झालेले आहे ते सचिन दादा, काहीस रोखून ठेवलेलं आहे ते राजूने, माफ करा गौरवने. पुन्हा एकदा सचिन दादा काहीसे बीट झालेले आहे, खाली राहतोय बॉल, काहीसे मारण्यात यशस्वी ठरताय ते सचिन दादा. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन धावेल तो गौरव, सामना करेल ते सचिन दादा. उत्कृष्ट असा स्टेडियमच्या बाहेर डायरेक्ट मला असं वाटतंय प्रकाश पोटेदे यांच्या वावरामध्ये गेलेला षटकार. मी सुरुवातीला सांगितलं होतं की षटकारचे बादशाह. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. नामदेव भाऊंनी चांगली सुरुवात केली होती, परंतु घाई करण्याच्या नादात त्यांनी आपली कॅच दिली आणि नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे तो फिल्डिंग टीमला. परंतु आता त्यांची जागा घेण्यासाठी सूरज गेलेला आहे, तो देखील उत्कृष्ट असे षटकार मारण्यात पटाईत आहे. बघू आता सचिन दादा आणि सूरज किती धावांपर्यंत डोंगर उभारताय ते आपल्या संघासाठी. पुढचा षटक घेऊन आलेला आहे तो प्रमोद. या इनिंग मधील दुसरे षटक घेऊन आलेला आहे तो प्रमोद. सामना करेल तो जॅक सूरज. काहीस फसवलेला आहे आणि अंपायर डिसिजन वाईट. काहीसा जास्त स्पिन झालेला आहे चेंडू, बाहेर काढतोय तो बॉलर चेंडू. दोन्ही प्रकारे वाईट घेतलेला आहे. इन स्विंग आउट स्विंग दोन्ही करण्यात माहीर असलेला तो प्रमोद. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलेला आहे, निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो प्रमोद.
पुन्हा एकदा मारण्याच्या गडबडीत आपली कॅच दिलेली आहे ती सूरजने, काहीसा स्लोअर वन होता आणि फटका आधीच खेळला गेला आणि महेश जातोय बॅटिंगसाठी सूरजची जागा भरून काढण्यासाठी. महेश महेश देखील उत्कृष्ट असा बॉल टू रन करणारा प्लेयर देखील आहे. तो नक्कीच सचिन दादाला स्ट्राईक देईल यात काही शंका नाही. त्याची बॅटिंग बघितलेली आहे, परंतु प्रमोदही काही कच्चा खेळाडू नाही. त्यांनी देखील उत्कृष्ट असं कमबॅक करून दिलेलं आहे ते शिंदे गावला. या षटकातील चौथा चेंडू घेऊन धावेल तो प्रमोद, माफ करा तिसरा चेंडू. परंतु आपल्या स्पिनने काहीच बीट केलेला आहे ते महेशला देखील बाहेर काढतोय तो चेंडू आणि बॅट्समन फसताय. पुन्हा एकदा प्रमोद वर्सेस महेश. लेग साईडला मारण्याचा इरादा होता, परंतु पुन्हा एकदा मिस टाइम झालेला आहे. परंतु स्ट्राईक वर गेलेले आहे ते सचिन दादा. सचिन दादांवरतीच पूर्ण जबाबदारी असेल आणि उत्कृष्ट पुन्हा एकदा सचिन दादाने फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेतलेला आहे. नक्कीच षटकार किंग सचिन दादा आपली बॅट मधून षटकार दाखवताना उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणता येईल. या षटकातील शेवटचा चेंडू खेळतील ते सचिन दादा. काहीसं कमबॅक केलेलं होतं ते प्रमोदने, परंतु सचिन दादाने पुन्हा एकदा मारलेला फटका. अंपायर डिसिजन वाईट. या षटकातील शेवटचा चेंडू. 22 धावा झालेल्या आहेत. बघूया षटकाचा शेवटचा चेंडू कसा मारतायत ते सचिन दादा. पुन्हा एकदा आपल्या स्विंगने काहीच चकवलेला आहे सचिन दादा यांना आणि वरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22 धावा आणि स्ट्राईक वर असेल तो महेश. या इनिंग मधला शेवटचा षटक असेल. अशोक बॉलर अशोक शेवटचा चेंडू घेऊन षटक घेऊन आलेला आहे तो अशोक. सामना करेल तो महेश. बघू आता महेश कोणत्या प्रकारे सचिन दादांना स्ट्राईक देतोय की स्वतः मारतोय. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि नक्कीच गेलेला गॅप मध्ये. अंपायर डिसिजन चौकार. चांगला असं महेशने चौकार मारलेला आहे. पुन्हा एकदा अशोक वर्सेस महेश. आउट. आणि सचिन दादा स्ट्राईक वरती गेलेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन सचिन. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन धावेल तो प्रमोद.
अशोक पुन्हा एकदा काहीसा लो राहिलेला चेंडू. पुन्हा एकदा मारण्याच्या गडबडीत तिथे मिस टाइम झालेला आहे. बघू किती धावा घेण्यात यशस्वी ठरताय. आणि नक्कीच सचिन दादा देखील इथे रनआउट झालेले आहेत. शॉर्ट रन, एकही धाव या चेंडूवरती मिळालेली नाही आणि धावबाद झालेले आहे ते सचिन दादा. आणि स्ट्राइक वर जाईल तो लेफ्ट हँड बल्लेबाज कुमार. 26 धावा झालेल्या आहे आणि या षटकातील शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत. कुमार राहिलेल्या 2 चेंडूमध्ये काय कमाल करतोय तो कुमार बघण्यास सर्वजण आतुर. अशोकने चांगला असा कमबॅक करून दिलेला आहे आपल्या संघासाठी. फक्त 4 चेंडूमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा अशोक वर्सेस कुमार. उत्कृष्ट असा मारेला चेंडू आणि मिसफिल्ड म्हणता येईल. चौकार गेलेला आहे तो कुमार याच्या बॅट मधून. या षटकातील शेवटचा चेंडू असेल कुमारसाठी. पुन्हा एकदा कुमार. पुन्हा एकदा मारण्याच्या गडबडीत मिस टाइम झालेला आहे आणि नक्कीच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2 धावा काढण्याच्या प्रयत्नात धावबाद झालेला आहे तो कुमार. आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ओव्हरच्या समाप्तीनंतर, इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 31 धावा आणि 32 धावांचं आव्हान ते ठेवलेलं आहे अचानक संघाने शिंदे या गावासमोर. शिंदेगावने लवकरात लवकर बाहेर यायचे कारण आपल्याला पुढची मॅच देखील खेळवायची आहे. अठरा चेंडूंमध्ये 32 धावांचं आव्हान शिंदेगाव समोर अचानक संघाने ठेवलेलं आहे. 3 ओव्हर 32 धावा. एक षटक पॉवर प्लेचा असेल. प्रमोद आणि पंकज बॅटिंग साठी जात आहे शिंदेगावकडून आणि पहिला षटक अचानक कडून घेऊन येतोय तो बघूयात. सूरज की पिंटू भाऊ.
पहिलं षटक घेऊन येतोय तो सूरज. करायची स्ट्राइक वर असेल तो प्रमोद, नॉन स्ट्राइक वर असेल तो पंकज. सामना करेल तो प्रमोद आणि उत्कृष्ट असा पहिलाच फटका मारलेला. बघू किती धावा घेण्यात यशस्वी ठरताय आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण महेश द्वारे. बघू रनआउट होतोय की नाही, परंतु काहीसा खराब असा थ्रो आणि नक्कीच 2 धावा इथे पळून काढलेल्या आहेत त्या प्रमोद आणि पंकजने. महेशची उत्कृष्ट अशी फिल्डिंग म्हणता येईल. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत त्या महेशने. जबरदस्त असे बॅटिंग करतायत ते दोन्ही बॅट्समन आणि तेवढं चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील प्लेयर करताय. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू आणि नक्कीच इथे झलबाद झालेला आहे तो प्लेयर. अंपायर डिसिजन आउट. प्रमोद इथे आउट झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो अशोक. 3 चेंडूंमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत त्या सूरजने, परंतु 1 विकेट देखील इथे मिळवलेली आहे. काहीसं रोखून ठेवलेलं आहे ते शिंदेगावला. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. कृपया कोणी वाद घालू नये. सामना करेल तो अशोक. सूरजचा चांगला अशी गोलंदाजी करतोय तो सूरज. पुन्हा एकदा रोखून धरलं होतं, परंतु हिट झालेला आहे तो बॉल आणि आउट झालेला आहे तो अशोक. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो विक्की. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो सूरज. काहीसं व्हेरिएशन बघायला मिळते आपल्याला सूरज कडून. नक्कीच रोखून ठेवलेला ते शिंदेगावला. बघू आता विकी काय करतोय. स्ट्राइक वर असेल तो विकी.
या षटकातील 5वा चेंडू घेऊन धावेल तो सूरज, सामना करेल तो विकी. जरा फास्ट घ्यायचंय, पुढचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. आणि चांगला असा कट केलेला आहे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते विकी आणि पंकजला. आता स्ट्राईकवर असेल तो पंकज. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन धावेल तो सूरज. बघू आता पंकज कोणत्या पद्धतीने खेळून काढतोय हा चेंडू. सचिन दादा चेंडू खाली आणि ते काहीसा चुकीचे धावलेले आहे, फोर गेलेला आहे ओव्हरच्या समाप्तीनंतर. धाव संख्या झालेली ती 9 धावा. सचिन दादांचा अंदाज जरासा चुकला, बॉल मागे होता परंतु ते पुढे पळत होते आणि नक्कीच त्यामुळे हा चौकार गेलेला आहे. 9 धावा झालेल्या आहेत. कृपया लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, कारण किती 5:45 झालेले आहे. आपल्याला पुढचा देखील सामना खेळवायचा आहे. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. काहीच सोपं काहीच अवघड. आणि योगी आलाय का, योगेश बॉलर आलेला आहे. बघू आता कोणत्या प्रकारे रोखून धरतोय तो लकीला, विकीला. खूपच चांगल्या पद्धतीने लो राहिलेला चेंडू चांगला असं कमबॅक केलेलं आहे ते विकीने, माफ करा योगीने. अकरा मध्ये 23 धावा. कर्णधार क्षेत्ररक्षण लावताना. बघू आता पुढच्या चेंडूमध्ये विकी कोणत्या पद्धतीने खेळून काढतोय हा चेंडू. चांगला असा फटका, ग्राउंड असा फटका म्हणता येईल आणि नक्कीच गॅप मध्ये गेलेला चौकार. खूपच फास्ट असा चेंडू गेलेला आहे आणि खूपच फास्ट अशी आउटफील्ड म्हणता येईल. नक्कीच फायदा झालेला आहे तो शिंदे या गावला आणि 4 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहे ते शिंदे या गावने. बघू आता पुढचा चेंडू कसा कमबॅक करतो तो योगी. पुन्हा एकदा मिस झालेला आहे मारण्याच्या गडबडीत. उत्कृष्ट असं कमबॅक योगीने केलेला आहे. या षटकातील 4था चेंडू घेऊन धावेल तो योगेश, सामना करेल तो विकी. चांगला असा फटका, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकापासून दूर. नक्कीच गेलेला चौकार. चांगला असं .4 असं समीकरण चालू आहे ते विकीचं. बघूया आता पुढचा बॉल डॉट येतोय का काय. नक्कीच 4 चेंडूंमध्ये 8 धावा योगीने दिलेला आहे. 2 चेंडू उत्कृष्ट टाकले परंतु 2 चेंडूंवरती चौकार दिलेले आहे ते योगीने. बघूया 5व्या चेंडूमध्ये कोणत्या प्रकारे कमबॅक करतोय की विकी मारतोय चौकार षटकार. बघू आता सूरज काय करतोय. आणि उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण आणि नक्कीच गेलेली विकेट. चांगला असं कमबॅक केलेलं ते योगीने. अजूनही 7 चेंडूंमध्ये
15 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी शिंदे या गावला. बघू आता या चेंडूमध्ये कोणत्या प्रकारे ऋषी फटका मारतोय की कमबॅक करतोय पुन्हा एकदा योगी. या चेंडूवरती खरं समीकरण ठरेल. 6 मध्ये किती लागतायत. योगी वर्सेस ऋषी. पुन्हा एकदा चांगला टाकलेला चेंडू. बघू कोणत्या प्रकारे क्षेत्ररक्षण होतंय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावांसाठी पाळलेलं आहे. बघू काय होतंय आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि अंपायर डिसिजन आउट. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. 6 मध्ये 14 धावांची आवश्यकता. बघू आता पुढचं षटक शेवटचं षटक कोण घेऊन येतंय. दोन्ही ओव्हरमध्ये 9-9 धावा दिलेल्या आहेत त्या योगेश आणि सूरजने. शेवटचा षटक बघण्यासारखा असेल आणि घेऊन आलेला तो अनुभवी गोलंदाज पिंटू आणि नवीन फलंदाज जातोय तो स्वप्नील. 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. बघू आता पिंटू भाऊ कोणत्या प्रकारे रोखतायत ते बॅट्समनला की बॅट्समन भारी पडताय ते पिंटू भाऊवरती. बघू 6 मध्ये 14 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती पिंटू भाऊ. सामना करेल तो बॅट्समन. उत्कृष्ट असा मारलेला नक्कीच अंपायर डिसिजन षटकार. काहीसा बॅट खाली गेलेला चेंडू. 5 मध्ये 8 धावांची आवश्यकता. जर एखादा षटकार आला तर इथे शिंदेगावचे चान्सेस वाढतील. परंतु अजूनही 50-50 चान्सेस दोन्ही संघांसाठी. बघू आता पिंटू भाऊ कोणत्या प्रकारे कमबॅक करतायत. पुन्हा एकदा नो लुक शॉट म्हणता येईल परंतु एक धाव नक्कीच इथे काढलेली आहे आणि इथे धावबाद झालेला आहे तो बॅट्समन. बॉल घ्यायचा आहे. 4 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. गौरव नॉन स्ट्राइक वरती असेल तो गौरव. स्ट्राइक वर असेल तो पंकज. ओपनर बॅट्समन पंकज देखील तिथे अजून पिच वरती उभा आहे. बघू कोणत्या प्रकारे कमबॅक करतात पिंटू भाऊ. पुन्हा एकदा मारण्याच्या गडबडीत मिस झालेला आहे तो पंकज. चांगलासा कमबॅक म्हणता येईल पिंटू भाऊचं. 3 मध्ये 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडूमध्ये 7 च समीकरण. पुन्हा एकदा मारलेला फटका. बघू क्षेत्ररक्षण कसं होतंय आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहे आपल्या टीमसाठी त्या महेशने. चांगला असं क्षेत्ररक्षण. 2 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. बघू काय होतंय. आणि नक्कीच इथे अंपायर डिसिजन आउट.
खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे आणि आपल्या अनुभवाचा असा फायदा करून दिलेला आहे त्या टीमला पिंटू भाऊ यांनी. नक्कीच असं 80% सामना इकडे झुकलेला आहे अचानककडे, परंतु क्रिकेट हे काही होऊ शकतं. आणि आता एक चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. सामना करेल तो सागर. तू बोलतो का? पुन्हा एकदा एक चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. सागर सामना करेल. हृदय हलवणारा असा सामना. एक चेंडू 5 धावा. पिंटू भाऊ वरचे सागर. चांगला असं कमबॅक म्हणता येईल पिंटू भाऊचा. नक्कीच इथे सामना आपल्या खिशात घातलेला आहे तो अचानक या संघाने. आणि उत्कृष्ट असं गोलंदाजी केलेली आहे ते पिंटू भाऊ यांनी. पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्ला होता, परंतु त्यानंतर चांगला असं कमबॅक केलेला आहे ते पिंटू भाऊने आणि विजय झालेला तो अचानक संघ.